निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत ठाकरे बंधू आक्रमक। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे निवडणूक आयोगाला सवाल। दोन्ही ठाकरे शेजारी बसले, आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधीच पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आलाय। विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली, पण ही भेट विशेष ठरली महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे दिसल्यानं। आणि याच राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सोबतच निवडणूक आयोगाला सवाल केले। ही सगळी माहिती समोर आली आहे आणि तेच सवाल काय होते या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि आता अशातच दोन्ही भावांनी एकत्र येत वेगवेगळ्या पातळ्यांवर समेट घडून आणताना ते दिसतात। कधी राजकीय भेटी, कधी कौटुंबिक भेटी आणि आता थेट निवडणूक आयोगाला सवाल करण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र दिसलेत। महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले होते। विरोधी पक्षांच्या वतीनं आज निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आलं। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आलं। या निवेदनात निवडणूक प्रक्रियेबद्दल आणि मतदार याद्यांमधील घोळांबद्दल सवाल केलेले आहेत। या पत्रातील आक्रमक भाषा ही राज ठाकरे यांच्याच शैलीतली वाटते, त्यामुळे त्याची ही एक वेगळी चर्चा सुरू आहे। पण महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोघांनी समोर बसून अधिकाऱ्यांना ईव्हीएम वर सवाल केले। दोन्ही भावांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी अक्षरशः निरुत्तर झाल्याची चर्चा या बैठकीनंतर सुरू झाली आहे। निवडणूक आयोगाला ठाकरे बंधूंनी नेमके काय सवाल केलेत? निवडणूक लागलेली नाहीये तरी मतदान नोंदणी बंद का केली? जे आज 18 वर्ष वय पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का? निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ आहे, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरं जाताय? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत, त्यामुळे आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहात का? मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन सुद्धा लावा। व्हीव्हीपॅट शिवाय मतदान कसं घेऊ शकता? देशात आता कुठेच निवडणुका नाहीयेत तर व्हीव्हीपॅट आणा। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, सविस्तर चर्चा होईल, असं राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलंय। राज ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंनीही सवाल केलेत। व्हीव्हीपॅट नसेल तर मतदान कुणाला जातं हे कळत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या या बैठकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंपाठोपाठ जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनीही आक्रमक होत काही मुद्दे मांडलेत। विधानसभा निवडणुकांआधी 18 नोव्हेंबरला आम्ही आयोगाला पत्र दिलं आणि खोटे मतदार नोंदणी झाल्याचं सांगितलं, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। आज एक आमदार सांगतोय की आम्ही बाहेरून मतदार आणलेत, अजून काय पुरावा हवाय तुम्हाला? असे आक्रमक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलेत। तसंच आम्ही घेतलेल्या हरकतींना तुम्ही प्रतिसाद देत नाही, असा मुद्दा शशिकांत शिंदे यांनी मांडलाय। जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला असेच सवाल करत आपलं म्हणणं मांडलंय। आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं, आयोग म्हणतोय की ते पत्र आलंच नाही। आमच्याकडे पुरावे आहेत, अनेक घरं अशी आहेत जी अस्तित्वात नाहीये पण तिथे मतदार आहेत। दुबार मतदारांसाठी एखादं सॉफ्टवेअर वापरून ते नावं काढा, याद्या दुरुस्ती करून फेर मतदान घ्या। आम्ही तुम्हाला पुरावे काही दिवसांत देतो, कारण खोटे मतदार हे लाखोंच्या घरात आहेत, असं जयंत पाटील म्हणालेत। निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात व्हीव्हीपॅटवर निवडणुका घेण्याचा मुद्दा सुद्धा मांडण्यात आलेला आहे। जर प्रभाग पद्धतीनं निवडणुका घेत असताना व्हीव्हीपॅट मशीन वापरता येत नसतील तर मग प्रभाग पद्धतच रद्द करा, असं म्हणणं या निवेदनातून मांडण्यात आलेलं आहे। आणि जर निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम मशीन देऊ शकत नसतील तर आमची अशी मागणी आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्या, असं म्हणणं या निवेदनात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्षांनी मांडलंय। एकूणच निवडणूक आयोगासोबतच्या या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, शेकापचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे आणि कॉम्रेड प्रकाश रेड्डी हे नेते उपस्थित होते। विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यानंतर निवडणूक आयोगानंही विरोधकांचे हे मुद्दे आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवू, असं म्हटलंय। एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आलाय, त्यामुळे आता निवडणुकांच्या धामधुमीत यंदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत राहणार असल्याचं दिसतंय।
त्यातही आज महाविकास आघाडीच्या निवेदनात राज ठाकरेंच्या भाषेची छाप उमटलेली दिसली। त्यामुळे येणाऱ्या काळातल्या निवडणुकींबद्दलच्या समीकरणांबद्दलही वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। आदित्य जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।